मी काही महिला कीर्तनकारांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यात त्याही म्हणतात, की महिलांनी मेकअप करायचा नाही. आपल्या ज्या आता मी नीट भाषेत सांगते, त्या वेगळ्या भाषेत सांगतात. केस जे आहेत ते मोकळे सोडायचे नाहीत आणि हे अहो तुम्ही कीर्तनकार आहे. तुम्ही कीर्तनकार म्हणून काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत, महिलांची मध्ये काय जनजागृती केली पाहिजे. 21व्या शतकामध्ये पुरुष जसे आहेत तशाच महिला आहेत. हा समानतेचा अधिकार पटवून दिला पाहिजे आणि तिथं तुम्ही महिलांविषयीच बोलताय. पण त्या कीर्तनकार जेव्हा सांगतात, की मेकअप असा काहीतरी इतका थापतात महिला आणि हे आणि त्या स्वतः मेकअप करूनच कीर्तन करत असतात. मी अनेक वेळा झूम करून बघितला व्हिडिओ, की मी म्हटलं, की आता ह्या जेव्हा कीर्तन करतायत, त्या जेव्हा एखाद्या महिलेविषयी महिलाच जेव्हा बोलतीये, तर तेव्हा एखादी महिला जेव्हा म्हणते, की एखादी कोणीतरी लाली लिपस्टिक लावते किंवा मेकअप करते, तर मी आवर्जून बघत असते, की मग या महिला ज्या आहेत, त्या दुसऱ्या महिलेवर टीका करताना, मग ह्या अजिबातच मेकअप करत नाहीत का? तर अजिबात नाही. त्या कीर्तनकार अगदी मेकअप करून, साडी अगदी म्हणजे आपण बघतो पदर घेतलेला असतो, पण पिनअप करून व्यवस्थित अगदी पार्लरमध्ये साडी नेसून वगैरे, शॉल वगैरे घेऊन आलेले असतात. माझं म्हणणं आहे, की कीर्तनकार म्हणून तुम्ही काही चांगल्या गोष्टी समाजामध्ये महिलांविषयी असतील, पुरुषांविषयी असतील, त्या सांगितल्या पाहिजेत. पण अनेक वेळेला काही महिला कीर्तनकार या कॉमेडियन सारखे कीर्तन करतात. पण आपण समाजामध्ये काय संदेश दिला पाहिजे, लोकांमध्ये काय प्रबोधन करायला पुढाकार घेतला पाहिजे,